मित्रांनो आज मी एकटाच आलेलो आहे मल्हारगडचा. आज सीन बघणार आहे सगळा, तिथं व्ह्यू का असेल ते तुम्हाला पण दाखवतो. आलो एकटाच आलोय, हे बाईक मी बस. आज मित्र गँग म्हणले की नको, बरं ठीक आहे, बट म्हणलं की आपण एकटा जाऊ, बघू तर काय. एकदम भिसूर आहे, इथं कोणच नाही, फक्त एकटाच आहे. हे बघा पाठीमागं कोणच नाही, इथं पण कोणच नाही. बरं ठीक आहे, एकटाच आहे. मल्हारगडवर आता जाणार आहे. इथून पुढं मल्हारगड आहे, तिकडं इथे दिसतं ना, तिकडं तिथं ते मल्हारगड आहे. वरती जाणार आहे, तिथला एक्सप्लोर करणार आहे आज काय असेल ते. तर हे बघा इथं मल्हारगड आहे. हे 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 इथं जाणार आहे मी आता. चलो निकलते वहाँ पे. एकटं आला ना असं काही ते विचित्रच वाटतं, कारण सोबत कोण नाही. पण ठीक आहे, मित्र गँग असली म्हणजे कसं असं बरं वाटतं की बाबा आपली माणसं सोबत आहे. ही आहे इथं एकदम शेती फिती, महागड डोंगर वगैरे हे बघा सगळं इथं सिंगल वातावरण झालं. म्हणजे मी एकटाच आहे. ठीक, ऊन तर खूप लागते गडावर. आता काय माहीत किती लागतं काय माहीत, कसं आहे काय नाही, पुढं बघूया. चला, इथं गाडीला चार्जर लावले, कारण लांब लांब जायचं असलं ना तर चार्जरची गरज आहे. मोबाईलला पण लागते, गोप्रोला पण लागते. चलो ठीक आहे. हरण हरण ते कोण आहे का नाही, काय हरण, काळी विटाची पिल्ल तेव्हा हरणाचं इथं कळप दिसते. सोनेरी किल्ला, मल्हारगडला दुसरं पण नाव आहे सोनेरी किल्ला. आपण तर आले राव इथपर्यंत, पण पार्किंग कुठं आहे काय माहिती यार. कोणच नाही. पाय वाटतं बहुतेक. आता इथं पुढं असं गेट यार, इथं ह्याच्यासारखं दिसतं बाबा. नाजुद्दीन सिद्धू नाही का, ते गोरला होता रस्ता, सेम असाही. काय नाव आहे आता पिक्चरचं, आठवणार, दशरथ माझी. सेम असं काहीतरी पिक्चर दशरथ माझी कोरला होता असं. हे बघा कसं दृश्य आहे, अख्खं डोंगर रांगा मस्त आहे. खालून आलोय आपण. चलो ऊपर जाने का अभी. चलो भाई साहब, आज तो सब अकेला अकेला दिख रहा है, कोई भी नहीं वहाँ पे. मल्हारगडावर जास्त फिरायला कोणी येतं का नाही काय बाबा. आलोय आपण तर ठीक आहे, एकटाच आहे मान्य. गाडी येते यार.
हे बघा दुपारचा सीन आहे. आता किती वाजले ते यार, 1:15 झाले. मल्हारगडवर मी एकटाच आहे आज. खाणारे ते देते खायला देते ते पण नाही आहे. गाड्या इथे एक स्प्लेंडर लावली, इथं माझ्या R15 आहे. हे बघा इथं लावले. मी वरती जाणार आहे, व्ह्यू करणार आहे. हे बघा इकडं कसं एकदम कोणच नाही, एकदम मी आणि इथं आपले दोस्त कंपनी चरत आहे. ओके इथं बघा एकटाच. ठीक आहे, एकटा याची डेअरिंग केलेली आहे मित्रांनो. हे चेकपोस्ट पाशी पण कोणच नाही यार. इथं पण कोणच नाही. हे बघा इथं पण नाही कोण. इथून असं चालू आहे मी इथं वरी. ठीक आहे, आज सोमवार आहे, 29 तारीख आहे. मल्हारगडवर आलोय मी, पण इथं कोणच नाही यार. फक्त एक स्प्लेंडर लावले इथं कोणाची तरी. ठीक आहे, खालून पण कोण येत नाही. आज सामसूम आहे सगळं. फक्त डोंगर, मी, माची, बस. बघूया आता वरी जाणार आहे, तिथलं एक्सप्लोर बघू काय असेल ते. ठीक आहे, एकटीच गँग झाली म्हणायचं काम आहे. आलोय तरी डेअरिंग करून एकटा. बाईक लावली खाली. हे आपल्या R15 लावून मी चाललोय वरी एक्सप्लोर करायला. ही गाडी इथं लावली. बघू आता कोणच नाही यार इथं. गाडी लावायची भीतीच वाटते मला तर. एकतर मरणाची ते R15 मध्ये जोक नाही. ठीक आहे, जाऊया येऊ. ही थोडीशी पैदल वाटा इथं. मम्मी म्हणत होती पाण्याची बॉटल मी आणायला पाहिजे होतीच. बरं ठीक आहे, हे का वरचं व्ह्यू. इथं जायचं वरी. कोण असलं तर चांगलं असणार आहे मित्रांनो. वरी कोण असेल तरच मजा आहे. अरे बापरे, दम लागते इथली इथं. ये देखो भाई साहब, कोई भी नहीं. पुढे चोर दरवाजा लिवले. ते चोर दरवाजाच्या बुरून मधून मध्ये जायचे. अरे बापरे, दम लागते ना राव. हे इथल्या बुरावर जाऊन बघू आपण काय कसं दिसतंय. पडाजडी झाली चालू आताच. हे बघा बुरुज. ओ भाई साहब, हो एकदम उंचावर आहे. हे बघा आपले R15 इथून दिसतो बघा. गाडी इथं लावली मी. हे बघा वरे आलोय. चलो मित्रांनो, काही इथं पडायला आलेलं आहे. अरे बापरे, आज एकटा चालू आहे, कोण आहे सोबत. चलो देखें तो अकेले की मजा क्या होती है. वरून खालून एक गाडी इथे वाटतं कोणतरी येते वरती गडावर. 2-1 वाजतील. हे बघा इथं विहीर आहे छोटीशी पाणी प्यायची. आता त्याच्यात पाणी नाही. ठीक आहे, पण सध्या मी एकटाच आहे. आलोय. आपण कोणाला विचारलं नाही बघू आपण येतो का हे करतो का. पण ठीक आहे, आला नाही आला त्याच्यामुळे एकटाच आलेलो आहे. दर्शन वगैरे केले खंडोबाच्या मंदिराचं पण महादेवाच्या मंदिर. ही सगळ्यात शेवट बांधलेला गड आहे मल्हारगड. छोटाच आहे पण बघण्यासारखं आहे बरं का काय पण. हे बघा भिंती वगैरे अजून भारी भारी. तसंच लिंबाचे झाड. अरे हा भुई, पुढचा सीन कसला भारी. पुढचा सीन कसा आहे हे राव अजून सध्या तसंच आहे. अरे हा भुई, हे दरवाजा ना मित्रांनो अजून तसंच आहे. स्लिप होत यार इथं. हे बघा कसलं भारी आहे राव अजून. अरे हा बापरे, वा 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 वा. महादरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान यांनी हे पाठवलेलं वाटतं. हे बघा इथं खाली किती बेसवर आहे. हे बघा इथं काहीतरी आहे यार. एकच मिनिट, हे काहीतरी आहे इथं मंदिरच दिसतं का काहीतरी आहे वाटतं. हे बघा अख्खा इथला सीन
मल्हारगडाहून सीन. चला पलीकडे बघून घेऊ. हे बघा दरवाजा कसा आहे व्यवस्थित, अजून तशाला तसंच आहे, काय पण झालं नाही दरवाजाला. इंग्रजांच्या काळामध्ये पाल्लं म्हणतात बरं का लोक. ठीक आहे, मोठा गड आहे यार. लोक हे बघा इथं आपला ध्वज एक आहे. 2 मंदिर इथून दिसतात व्यवस्थित एकदम. अलीकडला आहे ते महादेवाचं आहे, पलीकडला आहे ते खंडोबांचं आहे. असं फिरूनच जाणार आहे मी तिकडं. हे काय म्हणले मल्हारगड शिवकार्य प्रतिष्ठान. बरं ठीक आहे, एकदम असं अजून भक्कमच्या भक्कम इथलं हे ओझे वाटत आहे. इथे लिंबाचं झाड लावलंय. एकदम भयानक काम आहे अजून पण. बुरुज तसेच राहिलेले आहेत, बुरुज काय अजून पडले. दृश्य हे देखो भाई साहब, हे बघा हे असं होला असायच्या आधी. यातून बघता येतं पलीकडं येतं ना, हे पलीकड जाऊ इकडून का तिकडून, इथून जावं लागतं पलीकड. तर असं पार पलीकडून असं येऊ आणि मग खाली जाऊया. मला वाटतं इथे कॅम्प करत असणार लोक हे सगळं ना. हे बघा लाकडं वगैरे जळलेलं आहे, झाडे वेळ लावले असं छोटे छोटे, भारी वाटतं ते एकदम. इथं पुढं ना विहीर आहे, हे पारे वगैरे दिसतात. पाणी आहे ह्याच्यात, विहीर आहे, पाणी आहे मध्ये. करू शकता कॅम्पिंग आपण. माझं म्हणणं असं आहे की आपण कॅम्पिंग केलीच पाहिजे. एका दिवशी मल्हारगड काय जवळ आपल्या घराच्या, कॅम्पिंग झालीच पाहिजे. हे मल्हारगडावर ना हे पाण्याची टाकी, पाणी आणखी नाही यार ह्याच्यात. जाऊ आपण पाणी बघू, पाण्याचे काय टेन्शनच नाही. हे बघा पायटे गेले व्यवस्थित आहे इथं. ये देखो एकदम असं पाण्याची टाकी व्यवस्थित आहे, पाण्याचं काय टेन्शन नाही. प्यायचं पाणी नाही, पण लागत असन तर चांगले पाणी आहे, त्यात का वाद नाही. हे बघा मल्हारगडवरलं पाण्याची टाकी मागे माझ्या. आता इथून पलीकडे जाणार आहे, पलीकडे आले फिरून. अरे बापरे, त्या ध्वज आहे आपला तिथं बघवा, तिथं जाणार आहे आता. हे बघा छोटीशी अशी बोळ तयार केली, मजा येते जायला. चलो भाई साहब, हे बघा अजून इकडं दिसतंय एकटा चाललेला मला. पाणी पण आणलं ना यार, पाणी द्यायला पाहिजे होतं मग. ऊन लागतेले जोरजोरात, ऊन लागतेलेच. इथं असं ना घर असणार आहेत, सगळ्या घराचा नक्षा इथं. हो तसं एकदम ऊन लागते कडकीचं. उन्हाळा हिवाळ्याचे दिवस आहेत, ऊन पण लागतं आणि सकाळी थंडी लागते. पण इथं अजून ना मस्त मस्त हिरवेगार झाड आहे. बघा इथं एक ना, हे बघा असं खड्डा आहे, खड्डा खणी आहे, खणी. पाणी लागत असणार आहे इथं ह्या खणीमध्ये. आता नाही, पाऊस पडल्यावर पाणी भरत असणार याच्यात. हे बघा मल्हारगडावरला सीन. हे घर आहेत छोटे छोटेसे.
हे मंदिर खंडोबाचं आणि महादेवाचं हे मंदिर. इथे एक देवाचं कॅम्प मारला छोटासा मंदिर. हे बघा झाड कसं लावलं छोटस. ये देखो अपने महाराज का स्टॅच्यू. पाया पडून घेऊ महाराजांच्या गोष्टी. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. ठीक आहे. माझ्या मागं महाराजांचं एक स्टॅच्यू बनवला असा दगडावर कोरल्यासारखा. एक मस्त असा स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू ध्वज आहे. ध्वजापाशी जाऊ. आपल्या भगवा ध्वज. एकदम ऊन आहे, कोणच गडावर नाही. दोघं तिघं आलेत कोणतरी. मग अशी म्हणलं नाही का 4 व्हीलर आली त्याच्यामध्ये कोणतरी आले वाटतं. ठीक आहे. इथून खाली जाऊया. पुढे ध्वज आहे. असा फिरून आलो मित्रांनो सगळं मी. चलो भाई साहब. पलीकडे ध्वज आहे तिकडे जायचंय. हे बघा एकदम घसरत वाट आहे. इथं हे आपलं बुरुज आहे. बुरुज जाऊन पोरं फोटो वगैरे काढतात. पलीकडे जायचं इथून. हा एकदम असं थंड वातावरण आहे. अरे बापरे एकदम असं भारी वाटतं. ये देखो इधर जाने का आपण को. इथं जाऊन येतो मी. हे पाषाण बघा कधीचे आहेत एकदम काळे काळे एकदम. इथं कसं आहे हे बघा. गडाची तटबंदी कशी सगळी. आपण आलो इकडून इकडल्या साईडनी. आता इथं खाली उतरायचंय. यार उतरायला पण डेंजर दिसते इथं. उतरायला डेंजर आहे. चला इथून उतरावं लागेल खाली. अरे बापरे. एकदम असं काळे काळे एकदम पाषाणचे दगड आहे. ठीक आहे. तर चलो भाई साहब आगे. हे बघा दरवाजा इकडे काय. येतो ना आता इकडं पुढं चाललं एकदम ध्वजाचं दर्शन घ्यायला. हाय आपली बाईक तर हाय. टेन्शन घ्यायची गरज नाही. हे बघा आपली इथं बाईक लावलेली. हे बघा इथं आपली बाईक आहे. हे बघा इथं हाय गाडी. हे बघा इथं जनावर विचारतात. ठीक आहे. अरे बापरी पडलो होता आता. असं घासायचं एकदम. हा रस्ता आहे. असे दगड 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 दगड. हे बघा दगड कसे आहेत. हे असे दगड पाय निसटतो पडलं जातं. हे बघा हे ध्वज खालून पण दिसतो. हे बघा पुढचा नजारा कसा आहे. एकदम असा सामसूम विहिरी आहे. हे बघा इथे यायचो आम्ही दुपारच्या टायमिंगला कधी कधी शेजारी. हे बघा हिरवं हिरवं आहे एकदम. आणि ऊन पडलेलं आहे. ऊन लागते चटचट चटचट. आलोय आपण एक्सप्लोर करायला. झालंय आता एक्सप्लोर करून. आपण असे लांब लांब फिरणं एकदम गड बीड डेली करत राहणार आहे. तर ठीक आहे करत राहील मी. फक्त तुम्ही सपोर्ट द्या मित्रांनो. सपोर्ट दिला तर माणूस कुठपर्यंत जातो माहिती आहे तुम्हाला. खूप गडबिड अजून फिरायचं राहिलेलं आहे. आपण आता तर न्यूज स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो फायनली मल्हारगड फिरलाय मी.
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की आता ऊन लागते खूपच राव, 2-2:30 वाजले असतील काहीतरी, खूप ऊन लागते. आता जायच्या मार्गावर निघणार आहे. आणि इथून आहे रस्ता. चलो भाई साहब, गड झालाय फिरून. मल्हारगड छोटासा गड आहे पण भरपूर काय असे एकदम भारी. तेव्हा आधीच्या पायऱ्या अजून पण आहेत. तर चला मित्रांनो, गड फिरून झालाय, आता घरी जायचे. हे बघा काम चालू आहे गडाचं, दिसतंय का तुम्हाला. ऊन लागतेली, पाणी बॉटल पण नाही आले सोबत, घसा कोरडा पडला एकदम. अरे बापरे, जाऊन कुठं तर पाणी बिनी प्यावं लागेल. पाणी आणलं होतं पैत्राबाग सोबत. हे बघा झाड, कशी झाड आहेत मल्हारगडावरली. ऊन इतकाही वाळलं जोरात की पाला पाचला सुद्धा वाळलाय आणि माझा घसा एकदम कोरडा पडलाय. चला हो साहेब, खाली जायचं आता. काय काय पोरं काय करतात मित्रांनो, हे जे कॅम्प दिसते इथलं कॅम्प, हे बघा कॅम्प, हे कॅम्पापासूनच इथून असं चलत येतात खाली बाईक लावून. पण असं पण जाऊ शकतो आपण फिरून. ठीक आहे, आले रस्त्याने परत. ऊन इतकं बेकार आहे मित्रांनो, घाम आला अक्षरशः. अख्खा गड फिरलाय, निघालोय. हो काय चोर वाट आहे माझ्या मागं. हे बघा, इथून आता खाली जायचं, जाऊया घरी. चला ओके. एकदम फिरण्याला मजा आली. सिंगल फिरलोय, कारण आतापर्यंत एकदा हे सिंगल फिरलेलं नाही. सिंगल फिरले, ठीक आहे. गुड बाय, चलो.